नमस्ते। आज आपण ना माझ्या मिस्टरांनी कोकणातून बोंडू आणले होते। ही त्याची काच आहे आणि ह्याचाच आपण काजू खातो आणि हा बोंडू आहे। तर ह्या बोंडू पासून ना मी तुम्हाला सरबत बनवून दाखवणार आहे। तर चला, ह्या बोंडूच्या बिया आहेत ना त्या मी काढून घेते आणि मी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते। तर हा एका लिंबाचा रस आणि हे काळं मीठ आणि साधं मीठ अर्धा चमचा आणि हा खलबत्ता आहे, कारण माझ्याकडे ना लिंबू रस पिळतात ना ते गावी आहे माझं आणि हे एक मशीन आहे, त्याने पण रस येतो का बघूया। आणि 2 चमचे मी सब्जा बी पाण्यात भिजत घातले होते आणि 1 इंच आलं आहे ना ते ह्या किसणीने ना मी किसून घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी आणि हेच ग्लास पाव साखर त्यात विरघळवून घेतली आहे। आणि आता आपण पुढे मी तुम्हाला दाखवते काय करायचं ते। तर ना पहिलं मी ह्याने करून बघते येतं की नाही ते। तर आपण ह्याच्यामध्ये असं घालून घेऊ आणि असं घालून ना ते फिरवूया। तर म्हणजे बऱ्यापैकी आपला रस येतो आहे। नंतर ते लिंबू पिळायचा साचा असतो ना, मी गावाला गेल्या वर्षी हा केला होता सरबत, तर ते लिंबू पिळायचा साचा असतो ना त्याने केला होता, म्हणून तो आता गावीच राहिला ना, म्हणून मग आता मी ह्याने हे असं येत आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला सरबत येत आहे ह्याने असं, म्हणजे खलबत्त्याची काही गरज नाही। हे बघा याच्यात धरून असं दाबलं संत्रीवाला कसं करतो तसं, किंवा आता मी ह्याच पद्धतीने ना सगळा रस काढून घेते। हे बघा तुम्हाला ना मी पुन्हा एकदा दाखवते। हे बघा हे याच्यात असं आतमध्ये घालून फक्त ते फिरवायचं आहे आपल्याला। हे बघा असं। आणि तुम्ही म्हणाल की बोंडू मिक्सरला वगैरे, तर अजिबात मिक्सरला लावून त्याचा ज्यूस काढायचा नाही, कारण का तर त्याच्या आतमध्ये ना डिंक असतो, मग त्या सालीच्या इथे मग तो सगळा डिंक त्याच्यामध्ये उतरेल, त्याच्यामुळे अजिबात कोणी म्हणजे मिक्सरला लावायचंच नाही आहे ते। हे असंच, किंवा मग लिंबू सरबताचं ते हे असतं ना त्याचे छोटे छोटे पीस करायचे आणि त्याच्यात घालून ते आपण दपटून काढायचा, छान रस येतो। तर हे बघा एवढा आपण ह्याने एवढा रस आपण काढून घेतला आहे आणि त्याचं हे बघा हा चोथा सगळा त्याचा झाला। आता ना आपण ह्याच्यामध्ये ना हे आलं आहे ना ते आपण त्याच्यामध्ये असं पिळून घेऊया, आल्याचा रस। आता आपल्याला ना हा रस आहे ना तो मोजून घ्यायचा आहे। तर बघा हा माझा ना बरोबर 1 ग्लास रस झाला। आता काय लक्षात ठेवायचं की जेवढा रस असेल ना त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग त्याची चव पाहिजे। तर आता माझा बरोबर हा 1 ग्लास रस झालेला आहे। आता हे 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे हे 1 ऑलरेडी आहे आणि आता मला अजून 1 ग्लास याच्यात पाणी टाकायचं आहे। आता आपण हा रस आहे ना याच्यामध्ये घालणार ना, तर तो गाळून घालूया। भरून आपला हा रस झाला तो ह्याच्यात गाळून घेतला आणि त्याच्यात आधीच 1 ग्लास पाणी आहे आणि मी पाव ग्लास साखर टाकली होती, पण नंतर आपण चव बघून त्याच्यात साखर टाकणार आहोत। आणि हे 1 ग्लास म्हणजे जेवढा रस असेल त्याच्या डबल आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये हे एका लिंबाचा मी रस घेतला होता, तर तो पण आपण त्याच्यात गाळून घालूया। मी ना अजून त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस अजून त्याच्यात घातलाय, आधी 1 घातला आणि हे अजून 1 चमचा काळं मीठ आणि साधं मीठ होतं ना, तर त्यातलं थोडंसं मीठ शिल्लक ठेवलं आणि बाकीनं सगळं मीठ त्याच्यामध्ये मी घालून घेतलं ठेवलं होतं ना, तर ते पण मीठ मी घालून घेते। आणि ना 5 टेबलस्पून मी साखर पण घातली आहे, थोडी साखर कमी वाटते ना म्हणून मग साखर घालून ढवळून घेतलं। तर ना आपला आता हा सरबत बनवून झालेला आहे। आता मी ना ग्लासांमध्ये पहिल्यांदा बर्फाचे खडे घालते, म्हणजे खाली बर्फ घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा जो भिजत घातलेला सब्जा होता ना सब्जावी, तर तो मी 1 चमचा घालते। तुम्हाला जास्त आवडत असेल तर घाला, मला खूप आवडतो सब्जा। आणि नंतर मग हे सरबत आपण ढवळून घ्यायचं आहे आणि मग त्या ग्लासामध्ये मी ते ओतून घेते आणि एवढं भारी दिसतंय ना हे सरबत आणि लागतं पण खूप भारी। आणि तर त्याच्यासोबतच ना तुम्हाला मी एक गंमत पण दाखवते। तर माझा मुलगा दुबईला गेला होता ना, तिथून त्याने ही बॅटरी आणली होती, ह्याला आईस बॅटरी असं म्हणतात। तर तिनं अशी कुठल्याही सरबतामध्ये आपण घातली की लाईट पण पेटते आणि तो सरबत थंड पण होतो। हे बघा किती भारी, आणि रात्रीच्या वेळी ना इतकी भारी दिसतं ना ते ग्लास, आपण सरबताचं जे ग्लास असेल ते रात्रीच्या काळोखामध्ये खूप भारी दिसतं। आणि डेकोरेशनसाठी ना मी त्याच्यावरती 1 पुदिन्याचं पान पण ठेवलं। अशा प्रकारे आपलं सरबत तयार झालं। तर ना आता मी तुम्हाला सरबताची चव सांगते आहे कसं झालं। खूप अफलातून होतं, कारण मी पण गेल्या वर्षी पिलं होतं आणि मी आज यावर्षी खूप बोंडूची वाट बघत होती। तर तुम्हाला पिऊन दाखवते। एवढं भारी लागतं ना, खरंच तुम्ही बनवून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडतं की नाही ते, कारण आता मी सांगून तसं कळणार नाही। तुम्ही जेव्हा हे बनवून पाहिलात ना आणि पिला तर तुम्हाला त्याची कल्पना येईल। तर मग हे बनवल्यानंतर मात्र मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि प्लीज 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 बनवा आणि मला सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या पाहुणे मित्रमंडळीला हा व्हिडिओ
नक्की पाठवा, म्हणजे का ते पण त्याचा आस्वाद घेतील. थँक्यू.